हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत माझ्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे 5 डिसेंबर. तर 5 डिसेंबर म्हणजे काय रे बाबा, सांग बरं. सो माझ्याबरोबर आहे आमचा मिलिंद दादा, आपले धम्मगुरू. सो आज 5 डिसेंबरच्या दिवशी आपण तयारी चालू झालेली आहे जोशामध्ये, जल्लोषामध्ये. कारण की 5 डिसेंबरच्या नंतर लगेच 6 डिसेंबर येतो, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असणार आहे. तर त्याच्यामुळे आज आपण इकडे सर्वजण जमलेलो आहोत. तर आपलं सगळ्याच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554, पंचशील महिला मंडळ, सम्यक विचार संघ आणि बालविकास समिती या चारही संघटनेच्या आधिपत्याखाली आपला हा आजचा कार्यक्रम परिपूर्ण होणार आहे. तर तुम्हाला मी म्हणजे बघितलं असेल, आता मी ते ॲडजस्ट करेन की आपली तयारी कशी आणि कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि हे जे तुम्हाला दाखवते, सो हे जे सगळं केलेलं आहे हे मी आपल्या ह्यांनी केलं ना, अक्षय दादाने केलं आहे, आमच्या अक्षय तांबे साहेब यांनी केलेलं आहे. ह्याचं डेकोरेशन आजचं तुम्ही बघू शकता इकडे. सो आजचं तर मला फार आवडलं. आणि इकडे सगळं आपला महिला मंडळ उपस्थित आहे, सफेद वस्त्र घालून. त्याच्याबरोबरच आपले शाखेचे पदाधिकारी आहेत, सगळेजण इथं आपण जमा झालेले आहेत. आणि हा परिसर पण साफ करून घेण्यात आलेला आहे. आणि इकडे सम्यकचे आपले आलेले आहेत, आपले अनिकेत भाऊ. आणि इकडे आपला स्तंभ आहे, जय भीमचा स्तंभ, जिथे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 554, ठीक आहे. आणि इकडे बाबासाहेबांचा फोटो आहे आपला, आणि वरती बॅनरसुद्धा लागलेला आहे 6 डिसेंबरच्या निमित्ताने. इकडे निर्वी पण माझी रेडी आहे. निरवी हाय कर, निर्वी. निर्वी पण आले. सो असा ओव्हरऑल आजचा कार्यक्रम होणार आहे. रॅली असणार आहे आपली. सो रॅली असणार आहे, तर रॅलीसाठी इथे पण सगळेजण उभे आहोत. इथे सगळी तयारी झाली आहे आपली. आणि आता मेणबत्ती घेऊन आपण एक रॅलीला फुल, तुम्हाला ब्लॉगमध्ये हा सगळा हे दिसणारच आहे. तर चला, तर मग आपण ताट वगैरे घेऊन येऊया, इकडे लागणार आहे ठेवण्यासाठी, ठीक आहे. ते तुम्ही बघू शकता की आपला हा समाज म्हणजे लहान थोरांपासून सम्यक विचार संघ, बालविकास समिती आणि त्याचबरोबर शाखेचे पदाधिकारी, पंचशील महिला मंडळ, हे चारही संघटना एकत्रित येऊन आपल्या रॅलीचा प्रोग्रामाला सुरुवात झालेली आहे. लहान मुलं इथे तुम्हाला दिसू शकतात. त्याचप्रमाणे अर्धे निमे गेलेले आहेत 6 डिसेंबरसाठी दादरला चैत्यभूमीला हे करण्यासाठी. पण बाकीचे जेवढे उर्वरित आहेत इकडे आपल्या एरियामध्ये, ते सगळे तुम्हाला इथे आपल्या रॅलीमध्ये समाविष्ट असणार आहेत, मेणबत्ती घेऊन. आणि त्याचबरोबर ग्लासमध्ये आपण ॲडजस्ट केलेले आहेत, कारण की चटका लागण्याची दाट शक्यता आहे, कारण की खूप लांबचा प्रवास असणार आहे. आपण एक राऊंड पूर्ण मारून येतो, त्यानंतर आपण पोचलेलो आहोत आपल्या नाक्यावरती. आणि हा तिकडचा परिसर आहे, तिकडे बघू शकता प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये बाबासाहेबांचे बॅनर्स आहेत, प्रतिमा आहे, तर इकडे असे सजवलेले आहेत. आणि हा तलाव आहे आपला, गणपती तलाव या साईडला. त्यानंतर आम्ही रॅली पूर्ण झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपण पोचलेलो आहोत आपल्या इथे. त्यांच्या मेणबत्त्या आपल्या उर्वरित राहिल्या होत्या, त्या आपल्या स्तंभाच्या बाजूने, जय भीम स्तंभाच्या बाजूने इथे लावण्यात आलेल्या आहेत. आणि त्यानंतर कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत, कारण की त्यानंतर आपल्या महामानवाचे करण्यासाठी आपल्याला पूजेला सुरुवात करायची होती. आणि हे छान असं डेकोरेशन झाल्यानंतर सगळे लहान थोर एकत्रित होते. आणि आम्ही तर वाटच बघत होतो की कसं आणि कशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम कसा हाताळता येतोय आणि हँडल करता येतोय. कारण की आपल्याला स्तंभाला फोटो वगैरे घालायचे आहेत, अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करायचे आहेत, हार लावायचे आहेत. तर असा ओव्हरऑल हा कार्यक्रम आपला असणार आहे. त्याचबरोबर मी थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे. मी सांगितलं होतं अनिकेतला हे करण्यासाठी, पण काय माहिती त्याने व्हिडिओ काढला की नाही, ते सेव्ह झालं आहे की नाही ते, बट असो. चला, तर मग आपण तयारीला लागूया. आता सगळं झालेलं आहे ओव्हरऑल करून. आता फक्त हार लावायचे आहेत, हार घालायचे आहेत प्रतिमेला. आणि इथे मिलिंदात आता सुरुवात करतोय आपली कार्यक्रम करण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता की कार्यक्रमासाठी, आणि हा ना रात्रीचा व्हिडिओ ना असा हा काळपटच पडतो का समजतच नाही मला, कारण की लाईट इथे फोकस पण लावलेला आहे बाबासाहेबांच्या इथे. तर त्याच्यामुळे ना उजेड असा काही खास असा येत नाही आहे. पण बघा कसा ॲडजस्ट होतोय, तर हा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या तुम्ही पण. आणि त्यानंतर इथे सुरुवात झालेली आहे. इथे लहान मुलं देखील आपली उपस्थित आहेत.
बालविकास समितीची. म्हणजे ओव्हरऑल हा कार्यक्रम आपल्याला 12:30 पावणे 1 तरी वाजला होईपर्यंत, कारण की एक राऊंड मारणे आणि कारण की रस्त्यानं खूप खड्डे असल्या कारणाने सगळे जागोजागीनं खोदले गेलेले. आणि त्यानंतर आपण मान दिलेला आहे आपले जे ज्येष्ठ वरिष्ठ हे आहेत, तर आपले प्रकाश अंगीर बाबा आहेत, त्याचबरोबर शंकर मोरे बाबा आहेत. या दोघांना जयभीम स्तंभाला हार घालण्यासाठी त्यांची घोषणा त्यांच्या नावाची झालेली आहे, तर त्यांनी हार घातलेला आहे. आणि आता हा आपला जयभीम स्तंभ आहे, आपल्या रोडवरती आहे हे. आणि त्याचनंतर फोटो वगैरे झाले आणि त्यानंतर बघाल तर असं आता आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपल्याला हार घालायचा आहे. त्यानंतर आपण वरती बघू शकता बॅनरसुद्धा लागलेले आहेत आणि आपलं पंचशिलेचा ध्वज जो आहे तो इकडे आहे. त्यानंतर महिलेनं आपण हे केलेलं आहे, तर प्रवीणा महाडिक वहिनी आणि त्याचबरोबर रुपाली शिंदे ताई यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा पुष्पहार अर्पण करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर ते ॲडजस्ट करत आहेत आणि आपण सर्वांना हा मान देतच असतो. दर सालाबादप्रमाणे आपली जयंती असो किंवा महापरिनिर्वाण दिन असू दे, बुद्ध पौर्णिमा असू दे किंवा मोठ्यातले मोठे सावित्रीबाई फुले जयंती असू दे, माता रमाई जयंती असू दे, हे जे कार्यक्रम आहेत ओव्हरऑल आपण बाहेरच रोडवरतीच करत असतो साजरी. त्यानंतर आपल्या इकडे अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी आम्हाला तिघींचं नाव घोषित केलेलं होतं. तर माझा हा ना पूर्ण ब्लॅक आलेला आहे व्हिडिओ, कारण की लाईटीचं म्हणजे ॲडजस्ट त्यांच्याकडे मोबाईल दिला होता, व्यवस्थित त्यांना हे करता आलेलं नाही आहे, कारण की सगळा प्रकाश जो आहे ना पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आलेला आहे. बट समजून घ्या तुम्ही, आता तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. सो आमच्या तिघींना आम्ही सेक्रेटरी आहोत पंचशील महिला मंडळाच्या. तर माझा पहिला मेणबत्ती लावून झालेला आहे. त्यानंतर आम्ही एकत्रितरित्या उभं राहत आहोत आणि आपल्या स्तंभाला मेणबत्ती प्रज्वलित करून झालेली आहे. तर शाखेच्या पंचशील महिला मंडळाच्या कमिटीवरती आपण सेक्रेटरी या पदावरती कार्यरत आहोत. त्याचबरोबर छान असा फोटो पण दादांनी क्लिक केलेला आहे. आणि त्यानंतर आता घोषणा दादा करणार आहे की कोणाच्या नावाचं येणार आहे ते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपलं 4 संघटना आपल्या एकत्रित असल्या कारणाने प्रत्येकाला मान देतच असतो. आता अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी आपण या 5 जणांची नावं घेतलेली होती. ते सगळेजण शाखेच्या ह्याच्यावरती कार्यरत आहेत सगळे आणि त्यांची नावं घेऊन आपण प्रत्येकाला मान सन्मान देत होतो. आणि दिवस हा असाच ह्याच्यामध्ये येतो की आपण पद्माताई, स्वाती मोहिते, शिवानी धोत्रे, त्याचप्रमाणे प्रियंका यांना 4-5 जणांना आपण आमंत्रित केलेली होती. सुनीता मोहिते या 5 जणींना अगरबत्ती प्रज्वलित करण्यासाठी सांगितलं होतं. आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असतो पुष्पहार अर्पण करण्यासाठी. त्याचबरोबर पुढच्या नावाची आपण घोषणा करतच होतो, कारण की प्रत्येकाला हा मान सन्मान देत असतो. मग बाकीचे उर्वरित राहिलेले आहेत त्यांना सर्वांना एकत्रित घेऊन आता आपण हे करत आहोत. तर दादा नाव अनाऊन्स करत आहे. त्यानंतर आपण बोलवत आहोत सुरेश मोरे अण्णा आणि त्याचबरोबर गणेश धोत्रे दादा, ते यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला. तर ही प्रतिमा कशी वरती हे असल्या कारणाने चेअरचा वापर करावा लागत आहे इथे. आणि पुष्प अर्पण केल्यानंतर आपण फोटो देखील यांचे क्लिक केलेले आहेत. छान असं डेकोरेशन यावर्षीचं वाटत आहे, खूप चांगलं वाटलं. त्यानंतर अध्यक्षेच्या वतीनं आपण मेणबत्ती प्रज्वलित करत आहोत. त्यानंतर पंचशील महिला मंडळाच्या मार्गदर्शिका आणि निमंत्रक आपल्या मीना अंगीर आणि कांता जाधव यांना मान दिलेला होता. त्यानंतर रविदादाला मान दिलेला होता की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करायची होती. त्याचे मी फोटो देखील क्लिक केलेले आहेत आणि व्हिडिओ देखील. सो अशा प्रकारे असा कार्यक्रम आपण उर्वरितरित्या हे केलेला. आणि बाकीचे जे उरलेले होते त्यांची नावांची घोषणा करून त्यांना पुष्प अर्पण करण्यासाठी इथे बोलवलं होतं. सर्व एकत्रित आले होते. त्याचबरोबर आमचे हरिदादा 6 डिसेंबरला जाऊन म्हणजे दादरला जाऊन चैत्यभूमीला जाऊन ते दर्शन घेऊन आलेले आहेत आणि उपस्थित आपल्या कार्यक्रमाला पण देखील झालेले आहेत. म्हणजे ते लवकरच गेले होते, कार्यक्रम झाला तसेच ते रिटर्न देखील आलेले. त्यानंतर आपलं सम्यक विचार संघ यातली सगळी मुलं आपल्या इथे अवेलेबल आहेत. त्यांच्या नावाचा उद्गार करून ती लोक देखील पुष्प अर्पण करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तर आपला हा जी शाखा आहे, जी 4 संघटना आपल्या आहेत, तर खूप मोठी अशी शाखा आहे. प्रत्येक ह्याचं नाव अनाऊन्समेंट करून या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो.
आणि सालाबतप्रमाणे हा कार्यक्रम करत असताना अत्यंत आनंद देखील होत असतो की एकोप्याने एकत्रितरित्या आपण हे कार्यक्रम उत्साहात जल्लोषामध्ये करत असतो. त्यानंतर बालविकास समितीची आपली लहान थोर मंडळी जी आहेत, आपण आपल्या मुलांना जर सांगितलं नाही, काही शिकवलं नाही, तर कसं त्यांना माहिती पडणार की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी काय आणि कशा प्रकारे हे केलेलं आहे. तर त्यांना घेत सगळ्यांनी म्हणतात ना पुष्प अर्पण केलेले आहेत आणि त्यांना ती माहितीसुद्धा दिलेली आहे की कसं आणि काय. तर जी मुलं येतात दरवर्षी त्यांना हे माहितीच असतं की आपली रॅली असते आणि त्यानंतर ह्यांना देखील हौस वाटत होते की हा नवीन उपक्रम त्यांच्यासाठीच हा आहे, कारण की लहानपणापासूनच त्यांनी हे सगळं बघत आलेलं आणि आपली शाखा हे नवीन नवीन असे उपक्रम राबवतच असते. आणि त्याचबरोबर सगळ्यांना हौस वाटते. निर्वी, आयुष, आराध्या सगळेजण होते इथे उपस्थित. तर बघू शकता छान असा फोटो वगैरे झाला आणि सेक्रेटरी आणि दादांना यांना बोलावून आपण हे केलेले आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करत आहोत आपण. तर सर्वांनी हात जोडायचे आहेत आणि रेडी पोझिशनमध्ये हे करण्यासाठी सांगितले सगळेजण स्तब्ध होईपर्यंत. तोपर्यंत मी कॅमेरा ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि इकडे सर्वजण एकत्रितरित्या हे झालेले आहेत आणि आपण पूजेला आता सुरुवात करणार आहोत. चला तर मग सामील हो आपल्या पूजेमध्ये. ठीक आहे, चला. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेस्मिच्चाचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि